पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला, अशी 32 धरणं माझ्या राजाला बांधली. याच्या पलीकडे आहे काय, ज्या 7 वाऱ्यावर आपण माज करतो ना, ती 7 वारा सुद्धा शिवरायांची कृपा आहे. आज जर राजे नसते ना, 7 वाऱ्याला आपली नावं लागली. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. याच्या पलीकडे महिन्याच्या महिन्याला हातावर जी पगार पडते ना 1 तारखेला, ती पगार सुद्धा राजांची कृपा आहे. कारण वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. म्हणून आज प्रत्येक वर्गा कष्टाचं फळ घेतोय. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते. म्हणून श्रवण, आणि हे श्रवण ज्याने केलं तरी माझ्या दैवा माझ्या भाग्याला पार नसेल जर मला त्या आई वडिलांची सेवा करता आली. म्हणून शेवटी फिरून फिरून येतं नामचिंतनाजवळच आपण करूया. दोन्ही हात वर करा बाय बाबा, दोन्ही हात वर करा. दोन्ही दोन्ही दोन कळतं हा, प्रेमाने नाही, प्रेमाने दोन्ही दोन्ही. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. खाली कुणी घ्यायला सांगितले, मी नाही सांगितले. खाली कुणी घ्यायला सांगितले?
घेतले तर घ्या, तुम्ही काय काय बसलाव का महाराज. लोक आहे ना लय अवघड आहे. कर म्हणील ती करत नाही तर नको म्हणील ती सोडीत नाहीत, असं काम आहे लोकांचं. जद मर्द तिकडं आपण त्यातलेच आहे म्हणायचं काय बोलायचं. तू का म्हणे मेलो सांगता त्यांचं कोणी ऐकलं नाही, आपलं कोण ऐकणार आहे. म्हणून विनंती आहे महाराज, जे भजन करताना आनंद घ्यायचा रे, प्रेमाने करायचं. म्हणून प्रेमाने एकदा हाताने टाळी मुखाने नाम विठोपाय टाकुमाय दोनदा पखावाच दोनदा नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कलवरीकडे बघू बघू नाचत्यात महाराज. जर बघतीस तू माझ्याकडे, मला भिकारी आमदार व्हायची लायकी नाही दादा आपली महाराज. आणि पोरीच्या पायात तर शक्यच नाही. त्यामुळे विनंती आहे थोडेसे सावध व्हा आणि सत्य स्वीकारा. म्हणून आम्हाला माहीत आहे आम्ही सावध आहेत, इथं आहेत म्हणून जागे आहेत. शेवटी आमचं कर्म कसंही असलं तरी फळप्राप्ती सर्व सुकृताचे फळ मी, कारण आमच्यासाठी जाईना गे माय तया बाकी सगळ्यांचं. लटके झाले कटके देते गाडग्या एवढे राणे, लटके झाले कटके देते गाडग्या एवढे राणे, उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचं तुझं किती 17 रांजण वरले पिले 12 हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, म्हणजे काय नाही मुंगी इली म्हण. आणि महाराज तिचं दूध एवढं निघालं 17 रांजण भरलं. कुणाचं दूध पिले किती 12 हत्ती. कुणाचं दूध असतं म्हणा की नाही. खरं आहे महाराज. वनात का सो गीत गाय, कारण आम्ही लटकेचे न बोलो वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती, लटकेचे बोलती पूर्वज नरका जाती. इथं कसं आहे अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला महाराज बरं का. तेव्हा जरा अवघड आहे इथं जगायचं. पण ठीक आहे, आमच्याकडे परमात्म्याचं नामचिंतन आहे तर आम्ही का कुणाला घाबरावं. आणि याच्याच जोरावर
आम्ही एवढे प्रबळ होऊ की आमच्या तुकोबाराय वर्णन करतात. अहो त्या परंपरेची, त्या ज्ञानाच्या परंपरेची, त्या कर्तृत्वाच्या परंपरेची, त्या सामर्थ्याच्या परंपरेची आणि त्या हिताच्या परंपरेची ज्यांनी सुरुवात केली त्यांची सेवा जर मला घडली ना तर माझ्या भाग्याला पार नसेल. एवढं माझं भाग्य असेल फक्त त्या परंपरेची सेवा मला करता. तुका मन मजा गणताची सेवा, तुका मन मजा गणताची सेवा, तुका मन मजा गणताची सेवा, तुका मन मजा गणताची सेवा. कधी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, कधी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. कुळी कन्या पुत्र होती त्याचा कुळी कन्या पुत्र होती त्याचा पिक. तरी माझ्या दैवा पार तरी माझ्या दैवा पार, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती त्याचा कुळी कन्या पुत्र होती त्याचा. ही सेवा आम्हाला घडावी एवढी विनंती आहे. आणि ही सेवा आज नानांच्या माध्यमातून इथं आयोजन करण्यात आली. पांडुरंग परमात्मा अशीच नानाला सद्बुद्धी देव आणि त्यांच्याकडनं अशीच वृद्धिंगत कार्य करत राहू ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. मी नानांचं मनापासून कौतुक करते. माणसं म्हणताल त्यांनी बोलवलंय त्यांचं केलंच पाहिजे, पाकिट त्यांच्याकडे, त्यातली मी नाही. खरंच नाही महाराज बरं का. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण नानांनी कारण कुठलं का असे ना पण गावात कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे महाराज. नाहीतर माणसं काय काय ठेवतात ही सांगायची गरज. हां ते मूर्त तिकडं महाराज बरं का. त्याच्यामुळं तुम्हाला ती समजदार को इशारा काफी आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना लय गुणधनात घुसायचं. आणि विनंती आहे शिवजीला पाटलाला बोलवल्याबद्दल धन्यवाद. दुसरं काही नाही महाराज. सुंदर असं नामचिंतनाचा अट्टास ते मांडलाय. त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. आमचे मंगेश महाराज महाराज नामांकित मृदुंगवादक संप्रदायाची तुरा जे अविरतपणे आपल्या खांद्यावर पेलवत आहेत. फक्त पेलवत नाहीत तर ते पुढच्या पिढीला सुपूर्त करतात. हा मोठेपणा ज्यांच्याकडे आहे असे आमचे मंगेश महाराज. ही सर्व पिढी घडवायची त्यांच्यात ताकद आहे आणि हे बळ परमात्म्याने असंच वाढवावं हीच विनंती. सुंदर अशी नामचिंतनाची सेवा ज्यांच्यामुळे गोड झाली असे आमचे मनोहर दादा असतील, आमचे पंढरी दादा असतील, अगदी गोड लेकीप्रमाणे सगळं सांभाळून घेऊन जी माझी सेवा गोड करतात. कारण कीर्तन करते त्याला 17-18 वर्ष झाली. बरीच कमी माणसं अशी असतात जी सेवा म्हणून सेवा करतात. नाहीतर पुढची व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आहे ज्ञानाने, वयाने, कर्माने, अनुभवाने, सगळ्याच गोष्टीने, तरी पण तिला सांभाळून घ्यायचं हा मोठेपणा फार कमी लोकात आहे. मी तर म्हणते 100 लोकांपैकी 1% लोकात आहेत. त्या टक्क्यातली ही लोक आहेत महाराज जी एवढी समर्पक भावना दाखवून ही सेवा गोड करतात, सेवा समजतात सेवेला. आणि म्हणून एवढ्या अगदीच अज्ञानी आणि कमी ज्ञानाच्या व्यक्तीसमोर सुद्धा स्वतःचा मोठेपणा, त्या व्यक्तीचा मोठेपणा दाखवत तुम्ही ही सेवा गोड करताय. सर्व या पिढीपासून ते या पिढीपर्यंतचा परमार्थ आहे हा. नीट व्यासपीठ बघा एकदा. या पिढीपासून ते या पिढीपर्यंतचा प्रवास आहे हा, ज्याला आम्ही म्हणतो धन्य माता पिता तयाची, ज्याला आम्ही म्हणतो कुळी कन्या पुत्र. आणि ही पिढी अशीच पुढं चालावी ही विनंती. एवढं गोड व्यासपीठ आहे. सर्वच ही लहान लहान मुलं म्हणजे धोतर सुद्धा मला वाटतंय ज्यांना अर्ध करून घालावं लागत असेल अशी ही लेकरं आहेत. आणि इथून परमार्थ असेल तरच इथपर्यंत पोचतो, इथून असेल तर इथपर्यंत पोचतो, मध न पोचत नाही. म्हणून ही परंपरा अशीच वाढावी. तुम्ही मायबाप एवढ्या उन्हातनाशा इथं जमलात, तुमच्या चरणावर मस्तक. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक ह्या सर्व